राज्यातील शाळांसंदर्भामध्ये आता कोर्टानं सरकारवरती ताशेरे ओढलेत। शाळकरी मुलांच्या सुरक्षेचे प्रश्न आता ऐरणीवरती आलेत। मुलांच्या सुरक्षेचं नेमकं काय झालं असा संतप्त सवाल आता मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला विचारलाय। शाळेचा परिसर असेल सुरक्षित करण्यामध्ये आता सरकार अपयशी ठरल्याचा निर्वाळा कोर्टाने दिलाय आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत आदिती जोशी, पालक प्रतिनिधी, सध्या आपल्यासोबत या चर्चेमध्ये उपस्थित आहेत। आदितीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। नमस्कार। आदितीजी, आता विद्यार्थ्यांसोबत म्हणजे विशेष करून मुली असतील किंवा मुलं असतील यांच्यासोबत अनेकदा वारंवार लैंगिक शोषणाच्या घटना घडलेल्या आहेत, लैंगिक अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत। अजून सुद्धा बदलापूरची घटना ताजी आहे, परंतु या सगळ्या गोष्टींमधून अजून पण सरकार म्हणावं तितकं सतर्क होत नाहीये। एक पालक प्रतिनिधी म्हणून तुमची काय भूमिका आहे? खरं सांगायचं तर पालक म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींसाठी खरंच व्यथित होतो। काहीतरी घटना घडण्याचाच आपण नेहमी वाट बघणार आहोत का? हा पण एक खरं तर मुळाचा मुद्दाच आहे। प्रत्येक वेळेस रिएक्शन द्यायच्याऐवजी प्रोएक्टिव्ह ऍक्शन्स का घेतल्या जात नाहीत अथॉरिटीज कडनं, हा पण मुद्दा आहे। वेगळे वेगळे ऑडिट्स केले जातात शाळांचे, मग त्या दरम्यान तुमच्या वेगळ्या वेगळ्या मान्यता द्यायच्या आधी या गोष्टी बेसिक का नाही बघितल्या जातात? मग त्या ट्रान्सपोर्ट मधले बलात्कार मुलींवरती झालेले असतील किंवा वॉशरूम मधले असतील किंवा आपण प्रत्येक राजकीय पक्ष हा त्यांच्या सोयीची भूमिका घेतो, तेवढ्यापुरता नाटकी एकमेकांच्या विरोधात ते चिखलफेक करतात। मूळचे प्रश्न तिथेच राहतात। पालक म्हणून ही आमची खरोखर व्यथाच काय आणि म्हणजे खरोखर आम्हाला आवडलं की सुप्रीम कोर्टाने या बाबतीत निर्णय दिलाय आणि एक निष्पक्ष असं त्यांनी काहीतरी परत त्याच्यावरती आवाज उठवलाय। कारण आम्हाला असा प्लॅटफॉर्मच नसतो पालक म्हणून की शाळेमध्ये जाऊन आम्ही अशा प्रकारच्या विचारू शकत नाही किंवा विचारलं तरी त्याची काही फारशी चांगली उत्तरं मिळत नाहीत। आणि उत्तरं नुसती मिळण्यापेक्षा या व्यवस्था होणं तितकंच गरजेचं आहे। सिक्युरिटी म्हणून हे उद्याचे भावी नागरिक आहेत आणि त्यांच्यावरती अशा पद्धतीने जर का आपण काम करू शकत नसू तर मग हा मोठाच प्रश्न निर्माण होतो। पण आदितीजी, जर आपण बघितलं असेल तर कोर्टाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सुद्धा प्रकाश टाकलेला आहे आणि याच प्रश्नांवरून आता त्यांनी सरकारला सुद्धा झापलेलं आहे। कोर्ट असं म्हणतंय की अनेक शाळांमधलं जे काही छत आहे ते छत अजून नादुरुस्त आहे। शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेज नाही आहेत। ज्या स्कूल बसेस असतात या स्कूल बसेसचे जे काही मालक म्हणजे जे काही चालक आहेत त्यांचा अजून चारित्र्याचा तपास नाहीये, त्यांची अजून अधिकृत कुठले डॉक्युमेंट्स सुद्धा नसल्याचा धक्कादायक प्रकार आता या ठिकाणी समोर येतोय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा तर प्रश्न आहेच आहे, सोबत त्यांच्यासोबत जे घडणाऱ्या जे काही रोज त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांसंदर्भामधल्या सुद्धा लोकांवरती आता गांभीर्यानं दखल घेतली जात नाहीये। यासाठी पालक म्हणून तुम्ही आवाज नाही उठवला का? किंवा या संदर्भामध्ये आवाज जरी उठवला तर तुम्हाला समोरून प्रशासनाकडून नेमकं काय उत्तर अपेक्षित होतं आणि जे आलंय किंवा आलं नाही अजून? बऱ्याच वेळा प्रायव्हेट ट्रान्सपोर्ट हे हायर केले जातात आता शाळांकडनं की किंवा शाळांच्या मध्ये ड्रॉप आणि हे करायला हे अशा प्रकारच्या पळवाटा काढल्या जातात की मग ती व्यवस्था आमच्यावरती येऊ नये आणि मग ते ना ते प्रायव्हेट ट्रान्सपोर्टवाले या गोष्टीला आन्सरेबल असतात ना शाळेच्या व्यवस्थापन या गोष्टीला आन्सरेबल असतात। हेच असं काहीतरी टेक्निकली गोष्टी केल्या जातात। बरेच पालक हे आजकाल म्हणजे आई आणि वडील दोघंही नोकरी करणारे किंवा व्यवसायानिमित्त असतात आणि मग त्यांना पब्लिक ट्रान्सपोर्ट किंवा अशा प्रकारच्या शाळेच्या व्यवस्थांची मदत घ्यावी लागते। छत घालणं किंवा इन्फ्रास्ट्रक्चर हे तर खरंच काय आता ह्याच्याबद्दल आम्ही बोलायचं आणि जेव्हा फी मागितली जाते किंवा त्याच्यासाठी अडवलं जातं किंवा प्रत्येक वेळेस वेगळ्या युनिफॉर्मच्या किंवा अगदी वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या फिया गोळा केल्या जातात। त्यावेळेस हे हे सगळं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही पालक म्हणून गृहीत धरतो की हे आम्हाला मिळणार आहे, पण ते नाही मिळत ही वस्तुस्थिती आहे। त्यातल्या त्या शहरी भागामध्ये हा विषय बरा असावा, पण ग्रामीण भागामध्ये तर हा विषय अत्यंत हलाखीचा आहे आणि तिथले पालक असं तेवढ्या प्रमाणात संघटित किंवा सुशिक्षित नसल्यामुळे त्यांना तर कुठले प्लॅटफॉर्म पण नसतात की अशा पद्धतीने ते कुठे जाऊन त्यांचे प्रश्न मांडू शकतील आणि ते सोडवू शकतील। खरं आहे, नक्कीच। त्यामुळे आदितीजी, हा मुद्दा अतिशय गंभीर आहे। एक पालक म्हणून तुम्ही सुद्धा एक मोठी जबाबदारी सुद्धा तुमच्यावरती असणार आहे।